सिल्लोड भोकरदन या मुख्य महामार्गावर मालखेडा फाट्यावर लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाड यांच्या नेतृत्वामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामध्ये मागण्या करत आले आहे की शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारने हमी 45 रुपये भाव घ्यावा, तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व जालना जिल्ह्यात व भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या एमआरजीएसच्या कामना मंजुरी देण्यात यावी व शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज घेण्यात यावी यासारख्या असंख्य मागणी घेऊन आज हे रस्ता रोको आंदोलन तिथे करण्यात आले। या आंदोलन दरम्यान शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सरकारचा निषेध म्हणून मुख्य महामार्गावर दूध सांडवत हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांनी आंदोलकांना समजवत महामार्ग मोकळा करण्याची विनंती केली। मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम राहिले। जोपर्यंत या आंदोलन स्थळी भोकरदनाचे तहसीलदार येत नाही व आमचे निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा यावेळी या शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला। आमच्या प्रमुख मागण्या आजच्या मालखेडा फाटा येथे आम्ही रस्ता रोको आंदोलन करत आहोत। पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये, अजून 3 दिवस बाकी आहे। आम्ही सातत्यानं 27-26 तारखेपासून आंदोलन करत आहोत। जाफराबाद तालुका असेल, चिखली तालुका असेल, सिल्लोड तालुका असेल, भोकरदन तालुका असेल। 2 दिवस भोकरदनला अनंत्याक आंदोलन आम्ही केलं आणि जाफराबादला आंदोलन केलं, बऱ्याच ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले। आमचा उद्देश आणि प्रमुख मागणी अशी आहे की या दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आज अडचणीत आलेला आहे। त्याचं एकमेव कारण कुठलं जर आहे ते कारण म्हणजे केंद्र सरकारनं जी 10 लाख मेट्रिक टन भुकटी या देशामध्ये आयात केली। 3.5 लाख टन भुकटी या देशामध्ये असताना 10 लाख मेट्रिक टन भुकटीचं काम काय होतं? तुम्ही ती भुकटी आयात केल्यामुळं या ठिकाणी कुठलाच दूध संघ हा दुधाला भाव देऊ शकत नाहीयेत। मग आमचा शेवटचा पर्याय काय राहतो? महाराष्ट्र सरकार। महाराष्ट्र सरकारचं आता पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईला चालू आहे, 3 दिवस अजून बाकी आहेत। वारंवार आम्ही तालुका दंडाधिकारी साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही निवेदन देतोय की साहेब तुम्ही आमच्या भूमिका समजून घ्या, आमच्या तळमळ समजून घ्या, आमच्या शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या। दुधाला जर तुम्ही 45 रुपये हमी भाव जर दिला नाही तर 100% हा दूध उत्पादक 100% आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीयेत। आणि जर तुम्ही म्हणता शेतीला जोडधंदा असायला हवा आणि तो जोडधंदा जर दूध द्यायचा असेल पण त्या जोडधंद्याला दुधाला जर तुम्ही हमीभाव जाहीर करत नसाल तर त्या ठिकाणी या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाहीत। आणि त्यामुळं आम्ही पावसाळी अधिवेशनाचं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी, राधाकृष्ण विखे पाटलांचं लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता रोको आंदोलन आम्ही लाक्षणिक करत आहोत। ज्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी जाहीर करा, या अधिवेशनामध्ये 45 रुपये हमीभाव जाहीर करा। याच अधिवेशनामध्ये सगळ्याला आम्हाला भोकर जाफराबाद तालुक्यातल्या लोकांना विहिरी ज्या 7 वर्ष रखडलेल्या आहेत या तात्काळ त्यांनी घोषित कराव्या, विहिरी सुरू कराव्या। जनावरांचे गोटे साहेब 1-1 वर्ष बांधले दूध उत्पादकांनी, त्यांना अजून पेमेंट मिळालेलं नाहीये। त्यासोबत आमचा पीक विमा 2022चा 2023चा अतिवृष्टीचा पैसा मिळालेला नाहीये आणि पीक विमा आम्हाला मिळालेला नाहीत। मग हे सगळं संकट एकीकडे निसर्ग आमच्या अन्याय करतोय, दुसरीकडे सरकार मायबाप बनायला तयार नाहीयेत। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाहीये। त्यामुळे आमचं केंद्र सरकारला व राज्य सरकारला निवेदन आहे या रस्ता रोकोच्या माध्यमातून तात्काळ या 3 दिवसामध्ये उद्याच्याच बैठकीमध्ये दुधाला हमीभाव जाहीर झाला पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला पीक विमा केवायसी करून जे पैसे रुकलेले आहेत ते सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात आले पाहिजेत। या प्रमुख मागण्या या रस्ता रोकोच्या माध्यमातून लोकजागर अभियान संघटनेने आम्ही करत आहोत। धन्यवाद। माझा केशव पाटील जंजाड, मी लोकजागर अभियान संघटनेचा संस्थापक अध्यक्ष, सामाजिक उपक्रम सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विविध प्रकारच्या आंदोलनं गेल्या 9 ते 10 वर्षापासून मी सतत करत आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे आमच्या लोकजागर संघटनेचा प्रमुख उद्देश आहे।